ची सर्व्हिसिंग करत असताना घ्यावयाची काळजी। सर्वात पहिलं हा एअर क्लीनर काढायचा आहे आपल्याला। याला पेट्रोलनं धुवून घ्यायचं, ह्याला वरून पेट्रोल टाकायचं, खालून असं असं थोडं आपटून घ्यायचं, ह्याला परत इकडून टाकायचं पेट्रोल, ह्याला आपटून घ्यायचं। ह्याच्यामध्ये काडी कचरा वगैरे राहिलेलं सगळं जे आहे ते सगळं हे ऑइल फेकून टाकायचं आणि परत दुसरं ऑइल याच्यामध्ये टाकायचं। इंजिन ऑइलच टाकायचं आहे, एक 100 ml च्या आसपास टाकायचं, जास्त टाकता येणार नाही, मग परत इंजिन मध्ये ऑइल जाईल। ही जी जाळी आहे ही जाळी पण पेट्रोलनं धुवून घ्यायची आहे, ही जाळी पण पेट्रोलनं धुवून घ्यायची आहे। पण ज्यावेळेस ही जाळी जास्त काळी होईल त्यावेळेस ही जाळी बदलणं आहे। परत ही जशास तशी ही लावून टाकणे। ही त्याच्यानंतर इथं 19चा पाना लागतो, त्या पाना हा स्टड बोल्ट आहे। इथून ऑइल इथलं पहिले तर जुनं ऑइल इथून काढून टाकणे, खाली टोपलं वगैरे ठेवणे आणि हे इथं 10चा पाना लागतो। हे 2 नट काढायचे, व्यवस्थित काढायचं, मध्ये ऑइल सील असते मध्ये छोटीशी, याला शिस्त बाहेर असं काढून घ्यायचं। त्याच्यामधला इंजिन ऑइल फिल्टर जे आहे, 1 मिनिट पॉज करा, मध्ये जो हा इंजिन ऑइल फिल्टर असतो तो फिल्टर काढून टाकायचा आणि नवीन फिल्टर टाकायचा। जर तुम्ही ऑइल 10 बार सर्व्हिसिंग करूनही उपयोग नाही, जर फिल्टर बदलत नसाल तर इंजिन जाम होऊ शकते। फिल्टरच जर जाम झाला तर ऑइल तर नवीन टाकून उपयोग नाही ना, त्यासाठी हा फिल्टर बदलणं आहे। हा फिल्टर लावून टाकून परत नट व्यवस्थिशीर कसायचे, जास्तही कसायचे नाही, एका लेवलवर कसायचे। मग हा हे झाल्यावर पूर्ण ऑइल निघालं त्यावेळेस परत हे लावून टाकायचा। हा हे झालं ह्या फिल्टरचं काम। इथून टाकल्यावर इथून ऑइल टाकायचं आहे वरून, डोक्यावरून जे इथं डीचा आपला डी कॉम्प्रेसर जे आहे त्या जागेवर लाल हे जे कॅप आहे काढायची, त्याच्यामधून ऑइल टाकायचं आपल्याला परत। आणि ऑइल आपल्याला दुसरं बाहेरचं वापरता येणार नाही या मशीनला, इम्पोर्टेड मशीन आहे, ह्याच कंपनीचं कोलर कंपनीचंच रिहायकोचंच ऑइल वापरावं लागेल। जर बाहेरचं ऑइल जर वापरलं तर इंजिन गरम होईल आणि तुम्हाला रिंगा पिस्टनचं काम होऊन वॉरंटी खत्म होऊन जाईल। तसं आज घडीला कोणी कुणाचं ऐकत नाही, सगळं कॅम्प्युटर सिस्टीम झालं। आपलं काही पार्ट आपण कॅम्प्युटरमध्ये टाकलं तर ते कॅम्प्युटर सांगते की माझ्या लेवलचं ऑइल नव्हतं म्हणून हा पार्ट खराब झाला, ते कॅम्प्युटर सांगायले। त्यासाठी ऑइल जे कंपनीने सांगते तेच वापरावं लागेल, नसतं इंजिन लगेच गरम होतं। हे आम्हाला शिकायचे आलेले आहेत आम्हाला। हे परत हा कॅप जशाच तसं लावून टाकायचा। आपल्या पकडनी हे नॉब जे आहे ते वर करून टाकायचे, हे तिन्ही ह्याचे, आणि हा फिल्टर इथून नट बोल्ट निघतो ते काढून टाकून देऊन हा इथं नवीन फिल्टर टाकायचा। हा फिल्टर हा दिसताना आता हा नवीन फिल्टर आहे तो लाल आहे, त्याच्यामध्ये डिझेल गेल्यावर बी लालच दिसतो, पण जसा जसा फिल्टर बदलायला आला तसा तसा ह्याचा कलर बदलून काळा होतो। ज्यावेळेस काळा झाला त्यावेळेस हा बदल आहे। समजा तुमची सर्व्हिसिंग जरी 50 घंटे जरी झाली नसले तरी तुम्हाला ते बदलणं आहे तुम्हाला ते, का म्हणजे एखाद्या वेळेस डिझेल खराब येऊ शकतं। सर्व्हिसिंगचा आणि या फिल्टरचा काही संबंध नाही। परत ह्या बाजूने एक हा पेपर फिल्टर आहे, इकडून इथे एक पेपर आहे, हा नट काढायचा। हा नट काढला की वर येतो, हा खाली येतो, त्याच्यामध्ये हा फिल्टर टाकणे आहे आणि हे नट लावून टाकणे आहे। बस एवढी इंजिन ऑइलची सर्व्हिसिंग तुमची एवढी आहे, फक्त दुसरं काही करायचं काम नाही आहे।